नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी पनीर बटर मसाला बनवण्याचं ठरवलं आहे. तरी मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करण्याचं ठरवलं आहे. तर तुम्ही ती नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली आहे. चला तर आपण रेसिपीसाठी लागणारे साहित्य, ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य इथं तीन ते चार कांदे घेतले मध्यम साईजचे, 4 ते 5 टमाटर मध्यम साईजचे. कांद्यापेक्षा टमाट्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. कोथिंबीरच्या काड्या, 2 ते 3 लाल मिर्च, 10 ते 12 काजू, आल्याची 3 ते 4 कुटके आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. चला तर आता थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा जास्त लाल करायचा नाही, फक्त गुलाबी रंग येईल असा लाल करायचा. त्यानंतर आपण मस्तपैकी त्याला हलवून गरम करून घेऊया. जास्त लाल करायचा नाही हे लक्षात राहू द्या. कांदा परतून झालाय. त्यानंतर आपण याच्यात टोमॅटो टाकू. टमाटर टाकल्यानंतर हे साहित्य पण आपण सगळं याच्यात टाकून परतून घ्यायचं. 3-4 मिनिटं परतून घेऊ. झाकण ठेवूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. 3-4 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. अर्धा ग्लास गरम पाणी इतकं टाकून घेऊया. त्यानंतर आपण परत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. चला, हे ग्रेव्हीचं साहित्य परतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची मऊ पेस्ट करून घेऊ. त्यानंतर ग्रेव्हीसाठी तयार. 1 चमचा साखर, 2 ते 2.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 ते 1.5 चमचा पनीर मसाला, अर्धा चमचा हळद, 3 ते 4 वेलदोडे, कसुरी मेथी, 2 ते 3 चमचे बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे मिल्क पावडर, घरी बनवलेलं होममेड पनीर मी बनवलेलं आहे. त्यानंतर आहे मिल्क क्रीम 2 ते 3 चमचे, 2 ते 3 टीस्पून बटर टाकलं आहे. त्यानंतर वेलदोडे, कसुरी मेथी, त्यानंतर पनीर मसाला, दोन ते 3 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च, अर्धा चमच हळद, कोथिंबीर, 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. 1-2 मिनिटात ती ग्रेव्ही परतून घेतली. 1-2 मिनिटासाठी मिरची ते. त्यानंतर आपण बारीक केलेली पेस्ट टाकू. ती पण 7 ते 8 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेऊया. आपण पनीर बटर मसाल्यामध्ये मिल्क पावडरचा वापर करत आहोत. त्यामध्ये पाणी टाकलं आहे. आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया. 7 ते 8 मिनिटानंतर ग्रेव्ही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मिक्स केलेली मिल्क पावडर टाकत आहोत.
त्यानंतर 1 ते 2 टीस्पून साखर, 1 ते 2 मिनिटानंतर आपण परत एक झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी परत परतून घेऊया. 1 ते 2 मिनिट चांगलं परतल्यानंतर आपण त्यामध्ये फ्रेश मिल्क क्रीमचा वापर करत आहोत. 1 ते 2 चम्मच तो फुल मिल्क क्रीम टाकत आहोत, फ्रेश मिल्क क्रीम टाकत आहोत. हे मी घरी बनवलेलं आहे. ते दूध गरम करून दुधावरची जी साय असते ती काढून त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. झाली आपली होममेड फ्रेश क्रीम तयार. आणि हे आपण आता पनीरचे तुकडे टाकत आहोत. हळूहळू टाकायचे आणि ते हलवताना हळूहळू हलवायचे, कारण ते पनीरचे तुकडे नाही झाले पाहिजे. हे पनीर पण मी घरी बनवलेलं आहे, होममेड पनीर. 1 ते 2 मिनिट मंद आचेवर आपण ठेवूया. आता 1 ते 2 मिनिट नंतर परतल्यानंतर आपण यामध्ये बटर टाकूया. नावातच पनीर बटर मसाला असल्यामुळे त्यात बटरचं प्रमाण जास्तीत जास्त असतं. त्यानंतर आपण फ्रेश क्रीमचा वापर करत आहे वरून, होममेड फ्रेश क्रीम. त्यानंतर 1-2 मिनटं परतून सोडून देऊया. गॅस बंद करूया. कसा वाटला पनीर बटर मसाला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.